हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 16 ही शी इट. ही म्हणजेच तो, शी म्हणजेच ती, अँड इट म्हणजेच काय ते. तर ही शी इट कुठं वापरलं जातं हे आपण या ग्रामर बुक मध्ये पाहणार आहोत. The words he, she, it are sometimes used in place of naming words. नावाऐवजी, नेमिंग वर्ड्स म्हणजेच काय, नावाऐवजी आपण असे काही शब्द वापरतो ते तेथे आपण त्यांना उच्चारूनच वापरतो. तर ते कोणते शब्द आहेत? ही. जर मुलगा असेल, नावाऐवजी, त्या मुलाच्या नावाऐवजी आपण तेथे त्याला ही म्हणून उच्चारतो. जसे मराठीमध्ये नावाऐवजी आपण तो जसं म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये त्याला ही असं म्हटलं जातं. तसेच मराठीमध्ये मुलीच्या नावाऐवजी तिला किंवा ती असं म्हटलं जातं, तर इंग्लिशमध्ये त्याला शी असं उच्चारलं जातं. आणि काही वस्तूंबद्दल वस्तूंचे नावं न घेता आपण त्याला डायरेक्टली ते असं म्हणतो मराठीत, तर त्याला इंग्लिशमध्ये इट असं म्हटलं जातं. तर खाली सांगण्यात आलेलं आहे पहा, ही इज युज्ड इन प्लेस ऑफ नेम्स ऑफ मेन अँड बॉयज. पुरुषांच्या नावाऐवजी किंवा मुलांच्या नावाऐवजी येथे ही हा शब्दाचा वापर केला जातो. शी इज युज्ड इन अ प्लेस ऑफ नेम्स फॉर वुमन्स अँड गर्ल्स. तर स्त्रियांच्या नावाऐवजी किंवा मुलींच्या नावाऐवजी त्यांच्या जागी शी हा वर्ड यूज केला जातो. इट इज युज्ड इन प्लेस ऑफ नेम्स ऑफ थिंग्स, बर्ड्स अँड ॲनिमल्स. वस्तूच्या नावाऐवजी किंवा पक्ष्यांच्या नावाऐवजी किंवा प्राण्यांच्या नावाऐवजी तेथे आपण इट हा वर्ड यूज करतो. तर खाली पिक्चर देण्यात आलेले आहेत पहा. पहिल्या चित्रामध्ये विक्की बद्दल सांगण्यात आलेलं आहे पहा. विक्की इज माय फ्रेंड. तर विक्की काय आहे? माझा फ्रेंड आहे. विक्की काय आहे? बॉय आहे. काय आहे? बॉय. तर बॉय साठी काय यूज करायचं म्हणले मी? नावाऐवजी काय यूज करायचं आहे? ही. तर विक्की इज माय फ्रेंड. तर पुन्हा पुन्हा आपण विक्की हा शब्द यूज करणार आहोत का? नाही. तर नावाऐवजी आपण इथं काय यूज केलो? ही यूज केलो. तर विक्की इज माय फ्रेंड, ही लाइक्स क्रिकेट. तर इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे पहा, ही स्टँड फॉर अ विकी. विकी ऐवजी इथे आपण काय लिहिलो? ही लिहिलो. नावाऐवजी इथे आपण काय घेण्यात आलेलं आहे? इथं आपल्याला ही हा वर्ड घेण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या चित्रात, दुसऱ्या पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे पहा, मीना इज अ गर्ल. मीना ही काय आहे? मुलगी आहे. तर मीना काय आहे? वुमन्स और अ गर्ल्स नेम आहे. तर वुमन्स और अ गर्ल्स नेम ऐवजी आपण काय घेणार आहोत? शी. तर शी इज अ 10 years old. तर ती 10 वर्षाची आहे. तर इथं शी कशासाठी आलेला आहे? मीनासाठी आलेला आहे. पहा, मीना ही मुलगी आहे. तर मुलींसाठी इथं काय यूज करतो आपण? शी हा वर्ड यूज करतो. नेक्स्ट पिक्चर देण्यात आलेला आहे, कॅट आहे. दिस इज अ कॅट. तर इथं मी म्हणले, जिथं थिंग्स येतील, वस्तू येतील, बर्ड्स और ॲनिमल्स येतील, त्यांच्या नावाऐवजी येथे आपल्याला इट हा वर्ड यूज करायचा आहे. काय करायचं आहे? इट हा वर्ड यूज करायचा आहे. तर येथे आपल्याला दिस इज अ कॅट देण्यात आलेला आहे. तर कॅट हा ॲनिमल आहे. तर ॲनिमल ऐवजी येथे आपण इट हा वर्ड यूज केलो. इट इज स्लीपिंग इन द बास्केट. तर तो बास्केटमध्ये झोपलेला आहे. ते बास्केटमध्ये झोपलेला आहे. तर इट हा कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे? कॅट साठी यूज करण्यात आलेला आहे. कॅट काय आहे? ॲनिमल आहे. तर ॲनिमल साठी आपण इट हा वर्ड यूज करतो. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, खाली पाहून घेऊया. राईट ही, शी, इट करेक्टली इन द ब्लँक्स. तर आपल्याला इथं पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. तर ते पिक्चरला पाहून आपल्याला करेक्ट ब्लँक्स फिल करायचं आहे. ही येईल का? शी येईल का? इट येईल? हे इथं आपल्याला पाहून लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. पिक्चर मध्ये तर आपल्याला बॉय दिसून येतोय, पोस्टमॅन दिसून येतोय. तर पोस्टमॅन हा आहे मॅन. काय आहे? मेन आहे. तर मेन साठी आपण काय यूज करतो? ही हा वर्ड यूज करतो. ही इज अ पोस्टमॅन. ही इज अ पोस्टमॅन. तर सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला स्वीपर दिसून येतो, झाडू मारणारा दिसून येतोय. तो सुद्धा काय आहे? मेन आहे. तर मेन साठी इथं आपण ही हा वर्ड यूज करणार आहोत. तर आन्सर येईल ही इज अ स्वीपर. ही इज अ स्वीपर.
थर्ड पिक्चर मध्ये नर्स दाखवण्यात आलेला आहे, तर नर्स काय आहे? वुमन आहे. नर्स काय आहे? वुमन आहे. तर वुमन साठी शी हा वर्ड येईल, तर आन्सर काय येईल? शी इज अ नर्स. शी इज अ नर्स. फोर्थ पिक्चर मध्ये मंकी दाखवण्यात आलेला आहे, तर मंकी हा काय आहे? ॲनिमल आहे. काय आहे? ॲनिमल आहे. तर ॲनिमल साठी इट हा वर्ड येईल. इट इज अ मंकी. इट इज अ मंकी. फिफ्थ पिक्चर देण्यात आलेला आहे, तर फिफ्थ पिक्चर मध्ये बॉय काय करत आहे? सिंगर आहे. बॉय आहे, मेन आहे. तर मेन साठी इथे आपण ही हा वर्ड यूज करतो, तर आन्सर काय येईल? ही इज अ सिंगर. सिक्स्थ वन पिक्चर मध्ये स्पॅरो दाखवण्यात आलेला आहे, तर स्पॅरो काय आहे? बर्ड आहे. स्पॅरो काय आहे? बर्ड आहे. तर बर्ड साठी इट हा वर्ड यूज होईल, तर आन्सर काय येईल? इट इज अ स्पॅरो. सेventh पिक्चर आहे बलून. बलून काय आहे? एक वस्तू आहे, थिंग्स आहे. तर थिंग्स साठी इट हा वर्ड यूज होईल, तर इट इज अ बलून. एट्थ वन आहे टीचर आहे. टीचर फिमेल टीचर आहे. वुमन आहे, तर वुमेन साठी शी हा वर्ड येईल, तर शी इज अ टीचर. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 16 ही, शी अँड इट हा लेसन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.